नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर महानगरपालिकेने सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानात ॲडव्हेंचर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकल्पासाठी 8 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। यामुळे नागपूर शहरातील स्मार्टनेस आणि सार्वजनिक प्रकल्पांची आकर्षकता वाढण्यास मदत होणार आहे। राज्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे। जळगाव नगरमधील मुक्ताई नगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला। या 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत। मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात लग्न समारंभातून परतणाऱ्या कारवर अनियंत्रित ट्रेलर उलटला। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे। मृतांमध्ये 2 पुरुष, 3 महिला आणि 4 मुले आहेत। 99% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या आफ्रिकन देश मोरोक्कोने यंदा बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी बंदी घातली आहे। मोरोक्कोचे राजा मोहम्मद 6वा यांनी कुर्बानीऐवजी प्रार्थना, दानधर्म आणि सहृदयतेने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे। पशुधन वाचवण्यासाठी आणि मांस उत्पादनावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। प्राइम व्हिडिओवर द ट्रेटर्स हा नवीन रियालिटी शो येत आहे। दिग्दर्शक करण जोहर हा शो होस्ट करणार आहे। 12 जून 2025 पासून तो Amazon प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे। हा नवीन भाग दर गुरुवारी प्रदर्शित होईल। या शो मध्ये 20 सेलिब्रिटी विश्वास आणि विश्वासघाताच्या खेळात सहभागी होतील। त्यानंतर विजेत्याला रोख बक्षीस दिले जाणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या IPL 2025च्या अंतिम सामन्यात RCBने पंजाब किंग्सला 6 धावांनी हरवून पहिल्यांदा IPL ट्रॉफी जिंकली। या विजयासह RCBची IPL चॅम्पियन बनण्याची 17 वर्षांची प्रतीक्षा सुद्धा संपुष्टात आली। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। आपण उद्या पुन्हा भेटूया अशाच नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।